किरण, बारामती विमानतळावर आता नेते यायला सुरुवात झालेली असेल, कारण की 6 ते 9 अंत्यदर्शनासाठी वेळ दिलेली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सुद्धा पोहोचतायत. कुणाकुणाचं कसं कसं नियोजन आहे? किती वाजेपर्यंत नेते पोहोचतायत अंत्यदर्शनासाठी? श्रद्धा, मी सध्या बारामती विमानतळाच्या बाहेर आहे. या ठिकाणी जर बघितलं तर अद्यापपर्यंत हे जे प्रवेशद्वार आहे विमानतळाचं ते खुलं केलेलं नाहीये. 7 वाजेनंतर ते खुलं केलं जाईल. मात्र तत्पूर्वी जे पोलीस आहेत बंदोबस्तासाठी ते मात्र मध्ये जाऊन बंदोबस्त करताय. प्रामुख्यानं सिक्युरिटीच्या दृष्टीने असलेले जे प्रश्न असतात त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विशेष अशी खबरदारी या सगळ्या दरम्यान घेतली जाते. अतिमहत्वाचे व्यक्ती जे आहेत त्यांचं येणं जाणं इथनं होणार आहे. त्यामुळे विशेष लक्ष या संपूर्ण विमानतळाकडे पोलिसांकडनं दिलं गेलेलं आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आता काही पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते देखील आता आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. काही वेळापूर्वीच NDRFची टीम देखील या ठिकाणी आलेली आहेत. ती देखील मध्ये गेलेली आहेत. साधारणपणे 8-8:30 वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिमहत्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी येणं होईल आणि त्यानंतर कारने पुढे ते अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी पुढे जाणार आहेत. एकूणच जर बघितलं तर ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानतळाच्या बाहेर मी आहेत. अगदी धावपट्टीच्या लगत झालेला हा जो अपघात आहे तो सर्व महाराष्ट्राने बघितला. कशा पद्धतीनं जे विमान होतं त्याचा अक्षरशः कोळसा झालेला होता आणि तेच पाहण्यासाठी देखील कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. नंतरच्या काळामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी गर्दी बाजूला करण्याचं काम केलं. मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी अजित पवारांवर अंत्यसंस्कार होणार आहे ही गोष्ट सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अद्यापही पटत नाहीये. त्यांचा विश्वास बसत नाहीये. अक्षरशः त्यांच्या ज्या भावना आहेत त्या दाटून येताना दिसतंय. कंठ देखील अनेक समर्थकांना कार्यकर्त्यांना फुटत नाहीये. अशा स्वरूपाचं एकूण चित्र आपण बघितलं. ज्या वेळेला आपले सहकारी ज्ञानेश्वर चौतमल हे रुग्णालयाच्या बाहेर तिथे असलेल्या काही कार्यकर्त्यांशी बोलत होते त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे अजित पवारांनी नाशिकमधील असलेले जे त्यांचे सहकारी आहे त्यांना कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात दिलेला जो शब्द होता त्या शब्दांच्या पैकी त्यांच्या ज्या भावना होत्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या. नाशिकमध्ये असलेला जो कारखाना आहे निफाड असेल, रानवड असेल, त्यासोबतच निसाका असेल याच्यासाठी जे शेतकरी जोडले गेलेले होते तिथे असलेली जी कृती समिती होती त्यापैकी तिथले जे सहकारी होते ते आता अजितदादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तिथल्या कारखान्याचं काय होईल ते पुढे त्यांना माहीत नाही, पण अजितदादांनी जो दिलेला शब्द होता तो खरा होईल अशी त्यांना अपेक्षा होती. आणि ते सांगताना देखील असं म्हणतात की जे काम होईल तेच अजितदादा हो म्हणायचे आणि त्यामुळे आमचा कारखाना सुरू होईल अशा स्वरूपाची भावना ही अजित पवारांनी त्यावेळेला बोलून दाखवलेली होती आणि त्यावर विश्वास देखील त्यांच्या कार्यकर्त्यांचा समर्थकांचा होता. एकूणच सहकारामध्ये किती खोलवर अभ्यास असलेला नेता आज आपल्यात नाहीये याची एकूणच जी भावना आहे ती त्या सहकाऱ्यांकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केली जात होती. एकूणच अशा सगळ्या नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं हळहळ व्यक्त केली जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेळ पाळण्यासाठी अगदी पक्के होते. तेच अजित पवार साधारणपणे 21 ते 22 तासांपूर्वी या ठिकाणी अपघातात मृत्यू पावले. यावर देखील महाराष्ट्राचा विश्वास बसत नाहीये. अनेक त्यांच्या सहकार्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं तशा स्वरूपाच्या भावना देखील व्यक्त केल्या जात आहे. अक्षरशः ढाय मोकळून हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते अजितदादांना मिस करताय आणि त्याच्या ज्या भावना आहेत त्या आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यक्त करताना आपण पाहतोय. श्रद्धा.
अगदी. आणि जसे आमचे प्रतिनिधी किरण यांनी नुकतेच ताजे अपडेट्स दिले, 7 वाजल्यानंतर विमानतळाचा जो गेट आहे तो उघडणार आहे आणि सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत, प्रत्येक व्यक्ती अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी आज बारामतीमध्ये दाखल होणार आहे, पोहोचणार आहे. 7 वाजल्यापासून हे सगळे जे राजकीय नेते आहेत ते यायला सुरुवात होईल आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही किरण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद दिलेल्या ताज्या अपडेट्ससाठी. काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आपल्यासोबत होते आणि त्यांच्याकडून रुग्णालयाच्या बाहेरून आपण अपडेट घेत होतो. तिथे सुद्धा रात्रभर एकही कार्यकर्ता झोपलेला नाही. काल पार्थ पवार यांनी त्यांना जसं आश्वासन दिलं, जो आमचा बाप म्हणा, आमचा नेता म्हणा, आमचं संपुष्टात आम्ही संपल्यासारखं झालेलो. खूप दुःखद घटना घडलेली आहे आणि शब्द फुटत नाहीत आम्हाला. असं कधी वाटलं होतं तुम्हाला की अशी वेळ येईल, म्हणजे आपल्याला दादासाठी हे सगळं करावं लागेल? तुम्ही आता आम्ही बघितलं सगळं नियोजन करून होतं. आम्ही ह्या गाडीचं नियोजन दादांच्या फॉर्म भरण्याच्या दृष्टीने आम्ही केलेला होता. आज आम्हाला दादांची पार्थिव त्याच्यावर ठेवण्याची वेळ आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर येते. हे आमच्यासाठी खूप दुःखद गोष्ट आहे आणि जो घडलेला हा विषय आजही आम्ही मान्य करू शकत नाही की आज हे घडलेलं आहे म्हणून. फॉर्म भरायचं म्हणजे काय होतं की आम्ही दादांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही गाडी तयार केली होती आणि त्याच्या बदल्यात आता आज आम्हाला हे पार्थिव ठेवण्याची वेळ आज आमच्यावर आलेली आहे आणि आज त्या गाडी आम्हाला सजवायचं आज हे दुर्भाग्य आम्हाला लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खूप हे भावूक झालेत आणि तशीच परिस्थिती बारामतीची प्रत्येक लोकांची काय बारामतीच्या लोकांचं आणि दादाचं नातं होतं त्याबद्दल? बारामतीसाठी दादांनी खूप काही केलं. आज आमचा बाप असल्यासारखं आम्हाला, म्हणजे आज बारामती आमच्या कुठलीच गोष्ट आज आम्हाला इथं कमतरता नाही आहे. आज आमची बारामती पूर्ण सुनसान आमची बारामती झालेली आणि आज आमचा नेता गेला. आम्ही नेता म्हणायचं कोणाला, जो आम्हाला माज होता की आमच्या बारामतीचा, की आम्ही बारामतीचा आहोत म्हणून सांगण्याचं, आता कोणाला आम्ही सांगायचं की आज आम्ही बारामतीचा आहोत, हे खूप दुखत होतं आम्हाला. आज आता तुम्ही आहात म्हणून विचारतोय, नियोजन कसं असेल, काय केलंय ते? काय नाही, विद्यानगरी जी आहे ह्या विद्यानगरीला आज इथून पेन्सिल चौकमधून आपल्या गदिमापासून सुरुवात करायची आहे. पेन्सिल चौक तिथून 6 नंबर गेटने दादांचं पार्थिव तिथं शेवटच्या तिथं दर्शनासाठी ठेवायचं आहे. अतिशय दुःखद घटना आहे आणि खरं तर विश्वास बसत नाहीत की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. आणि दादांची शिस्त, दादांची टापटीप, दादांनी उभं केलेलं बारामती, हे सगळंच बघितल्यानंतर दादांची तीव्रपणे आठवण येते. आणि दादांचा सडेतोड स्वभाव, परंतु तेवढाच प्रेमळ स्वभाव हा कोणी विसरू शकणार नाही. आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आज दुःखात लोटला गेलेला आहे. आणि दादांच्या प्रति प्रत्येकाची असलेली भावना, असलेलं प्रेम, त्याच्यापोटी सर्वच लोक इथे यायला निघालेली आहे. आणि माझी खात्री आहे की दादा हे कायम सर्वांच्या स्मरणात राहतील आणि त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. प्रत्येक राजकारण्याच्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, सत्ताधाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या प्रत्येकाच्या जेव्हा प्रतिक्रिया, भावना जेव्हा आपण ऐकतोय, अक्षरशः अंगावर काटा येतोय. अशी एक आठवण प्रत्येकाने जपलेली आहे. कालपासून आपण त्यांच्या भावना ज्या ऐकतोय, अक्षरशः मन सुन्न करणाऱ्या आहेत. स्पष्टवक्त्या राजकारण्याची धक्कादायक अखेर आज येईल यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये.